दिवस मशीनं शेण केलेलं आहे तो वेळेनुसार काय होणार, त्याला किडे लागून जाणार, समाप्त होऊन जाणार. पण माणसानं केलेलं शेण कधीच समाप्त होत नाही. माणसानं लक्षात ठेवायचं. फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम अँड काउजिंग द हार्मफुल इफेक्ट्स ऑन द अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आर कॉल्ड पोल्युटंट्स. जे असे घटक जे जैविक आहे, अजैविक आहे आणि जे पर्यावरणाला विघातक ठरतात त्याला प्रदूषके म्हणतात. इंग्लिशमध्ये पोल्युटंट्स आणि मराठीमध्ये प्रदूषके. पोल्युटंट्स मेक द एन्व्हायरमेंट पॉइझनस अँड अनहेल्दी. हे प्रदूषके काय असतात, निसर्गासाठी विषजन्य असतात आणि ते अनहेल्दी असतात, अनारोग्यकारक असतात. अनारोग्यकारक असे किती पोल्युटंट्स आहे आपल्याकडे, खूप काही आहे. मी आता सांगितलं ना, प्रदूषण कसा निर्माण होते. प्रदूषण निर्माण करणारे कोण आहे, सुशिक्षित लोक आहे की अडाणी लोक आहे. सुशिक्षित उत्तर देत जा. लहान मुलं, बच्चे मनके सच्चे, तुम्ही खरं बोलत असताना मी म्हणून सांगा. प्रदूषण निर्माण करणारे सुशिक्षित लोक आहे. आमचा शेतकरी प्रदूषण करते की तुम्ही प्रदूषण करता की सुशिक्षित लोक प्रदूषण करतात. आपल्या गावातले फक्त अडाणी लोक संडासलाच बघतात उघड्यावर, शाळेच्या समोर, शाळेच्या ग्राउंडमध्ये, इकडे तिकडे, बस एवढंच आम्ही करतो. बाकी आमचं जास्त काही मोठा वाटा नाही आहे. एक गाडी आहे ते आम्ही 4 दिवसातून एक वेळा चालवतो. आम्ही कंपनी उभारली, आम्ही कारखाने उभारले की आम्ही मोठमोठे औद्योगिक संस्था निर्माण केल्या, त्यामधून प्रदूषण होऊन राहिलेलं आहे. सिटीतले लोक या प्रदूषणाला कारणीभूत असतात, सरळ सरळ. म्हणून लक्षात ठेवा, पोल्युटंट्स त्याचा मूळ स्रोत काय, पोल्युटंट्स त्याला म्हटले जाते प्रदूषके. पोल्युटंट्स मे बी नॅचरल ऑर मॅनमेड. हे नैसर्गिक असू शकते आणि मॅनमेड सुद्धा असू शकते. मानव निर्मित असू शकते किंवा नैसर्गिक असू शकते. नॅचरल पोल्युटंट्स आर द डिस्ट्रॉयज इन द ड्यू टू द कोर्स ऑफ द टाइम बाय द नॅचरल रूल्स. ओव्हर द मॅनमेड पोल्युटंट्स आर नॉट. नैसर्गिक जे प्रदूषके आहे ते वेळेनुसार नष्ट होतात, वेळेनुसार समाप्त होतात. एखादा झाड पडलेला आहे तो वेळेनुसार सडून जाणार, गळून जाणार किंवा कुजून जाणार, समाप्त होऊन जाणार. एक दिवस मशीनं शेण केलेला आहे तो वेळेनुसार काय होणार, त्याला किडे लागून जाणार, समाप्त होऊन जाणार. पण माणसानं केलेलं शेण कधीच समाप्त होत नाही. माणसानं बनवलेला थर्माकॉल, प्लास्टिक हा कधीच नष्ट होत नाही. उलट तो शेतामध्ये खतासोबत गेला तर त्याला प्रदूषित करून ठेवतो. बरोबर. तर या गोष्टीला जेव्हापर्यंत मनुष्याला सर्व काही समजते, सर्व हुशार आहे, पण तो सगळं बघूनही डोळे झाक करत आहे, डोळे बंद करून घेते. आता या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, अति जास्त खतांचा वापर, फवाऱ्यांचा वापर केला, बाया भेटत नाही तर फवाराने मारा, तर काय करा गवतावर. तो बिचारा शेतकरी त्याची हालत कशी तरी सांभाळत बसतो, त्याची त्याला माहीत असते. आणि इथं कुठं आम्ही प्रदूषणाचा पाठ. प्रदूषण होते, मान्य आहे, जुन्या काळात आणि आताच्या काळात फरक पडलेला आहे, पण त्याला परिस्थितीच तशी कारणीभूत असते. कोणाला आवश्यक चालू याचे चिवडू नको. Even natural materials are the pollutants. Why do we not receive their adverse effect during their use? When such material are the referred as a pollutants. नैसर्गिक संसाधनांमधून जर पोल्युशन होत असेल, प्रदूषण होत असेल, तर त्यामध्ये काय म्हणतात, वाय डू वी नॉट रिसीव्ह देअर ॲडवर्स इफेक्ट ड्युरिंग देअर यूज. मग आपण त्याचे परिणाम काय होऊ शकतात नैसर्गिक जर पोल्युटन्स असेल तर. ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे, युअर सेल्फ, तुमच्यासाठी युअर सेल्फ सर्वे युअर residential area and identify the polluted location. Try to identify the pollutants at each polluted location. तुमच्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये जिथं खूप जास्त प्रदूषण पसरलेलं आहे किंवा घनकचरा झालेला आहे, घाण झालेली आहे, टोटल म्हणून प्रदूषण झालेला असं क्षेत्र शोधा आणि त्याचं पडताळणी करा. तुम्हाला त्यामध्ये काय दिसून येते, पोल्युशन कुठं पसरलेलं आहे. तर ते कमी नाही आहे, आपल्याकडे जागा भरपूर आहे, भरपूर आहे. मला फक्त माझं घर स्वच्छ पाहिजे. घराच्या बाहेर गेलं की प्रदूषण आहे, प्रदूषण आहेच. नाला आहे शाळेच्या समोर, साऱ्या गावाचा कचरा आणून शाळेच्या समोर फेकला जाणार. सर्व काही समजून राहिलं. साऱ्या गावाचा कचरा शाळेसमोर, गावाच्या मध्यभागी उघडा प्लॉट आहे त्या ठिकाणी फेकलेला आहे.
आहे ना. हा हा प्रदूषणाचं कारण आहे. तेच जो घनकचरा पडलेला आहे तो नाल्यामध्ये जाणार, नाल्यामधून छोट्या एखाद्या गॅपमध्ये जाऊन अटकून जाणार, पुराचं पाणी रस्त्यावर आणणार, रस्त्यावर आल्यानंतर तेच लोक ओरडणार पाण्याची व्यवस्था नाही आहे. कचरा तर तुम्हीच केला होता, तुम्हीच अटकवला त्याच्यात. सरकारला उलट दोष देत बसतात त्यासाठी, आहे ना. बरोबर आहे. घनकचरा, आपल्या घरातला कचरा आपण आपलं घर तर स्वच्छ करतो, पण आपल्या अवतीभोवतीचा परिसर कुठे चालला आपल्याला काहीच घेणं देणं नाही आहे. विच टाइप्स ऑफ पोल्युटन्स आर द ऑब्झर्वेड, कोणत्या प्रकारचे पोल्युटन्स आपल्याला तिथं ऑब्झर्वेशन केल्यानंतर दिसून येतात. ते तिथं प्लास्टिकच्या पन्न्या दिसून येतात. अजून काय काय दिसून येते रे मुलांना? प्लास्टिकच्या पन्न्या पडलेल्या दिसून येतात. अजून पॉलिथिन्स पडलेले असतात ना तिथं. जास्तीत जास्त पॉलिथिनचाच कचरा आहे आणि ते कधी सडत नाही, ते कधी कुजत नाही. हा, बनाना पिल्स वगैरे असेल, फळांची शिलके बिलके असेल तर ते आमची जनावरं खाऊन घेतात. ते जनावरं फिरत आहे ते खाऊन घेतात सर्व. कधी कधीचं प्लास्टिकही खाऊन घेते. प्लास्टिक खाल्ल्यानंतर एखादी गाय, एखादी म्हैस, एखादा बैल, एखादा गाढव मरण पावलेला आपल्याला दिसते, त्यानं बिचाऱ्याने प्लास्टिक खाऊन घेतलेलं आहे. त्याला नाही समजत तेवढं, पण मनुष्याला सर्व समजते तरी काही करत नाही. वेदर द पोल्युटंट्स आर द डिग्रेडेबल ऑर नॉन डिग्रेडेबल, कोणते असे कुजण्याजोगते आहे त्यामध्ये आणि कोणते जे आताच सांगितलं मी, काही असे असतात की जे सडून जातात, समाप्त होतात, ते असतात डिग्रेडेबल. आणि जे कधीच सडत नाही, जे कधीच समाप्त होत नाही, ते तसेच निसर्गात पडून राहतात, त्यांना म्हणतात नॉन डिग्रेडेबल. एअर पोल्युशन सांगितलं, वायू प्रदूषण. प्लॉट अ ग्राफ शोविंग द proportion of the various gases in the earth atmosphere. होते काय? प्लॉट अ ग्राफ शोविंग द proportion of various gases in earth atmosphere. सेकंड क्वेश्चन आहे, why is it said that air is a homogeneous mixture of different gases? आपल्या पर्यावरणामध्ये जे आपल्याकडे आपण कालच बघितलं की 21% ऑक्सिजन असते, या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते वायू आपल्याला आढळतात? which different hazardous gases are released thought of fuel consumption. फ्यूल ज्वलनामुळे कोणकोणत्या प्रकारच्या गॅसेस निर्माण होतात? मोटर बाईकमध्ये, कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल जळत असतो, त्यामधून काही ना काही तर वायू निर्माण होतो. कोणता वायू निर्माण होतो असा त्यांनी प्रश्न केला. चला पुढे बघूया. Contamination of air by the harmful substance like the poisonous gases, smokes, particulate matters, microbes, etc. is called air pollution. ज्या सूक्ष्म कणांमुळे, ज्या वायूमुळे अवतीभोवतीची हवा प्रदूषित होते, ज्यामध्ये काही धुरीचा प्रमाण आहे, विषारी वायूंचा प्रमाण आहे, छोटे छोटे कण आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून राखेचे कण बाहेर येत असतात, ते हवेमध्ये पसरतात, किंवा जे मायक्रोबेस सूक्ष्मजीव हवेमध्ये फिरत असतात, त्यामुळे जी हवा दूषित होते त्याला वायू प्रदूषण, एअर पोल्युशन असं म्हटल्या जाते. डोकं दुखून राहिला काय पोरी? अभ्यासात कधी डोकं नाही दुखलं पाहिजे. रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. विच फॅक्टर आर द रिस्पॉन्सिबल फॉर द पोल्युशन शो इन द फॉलोइंग पिक्चर. या दिलेल्या चित्रामध्ये कोणते कारण आहे प्रदूषणाला? पहिल्या याच्यात आहे जंगलामध्ये लागलेली आग. याला कोण कारण आहे सांगा रे, तुमचं डोकं काय म्हणते? फॉरेस्ट फायर आहे, जंगलामध्ये आग लागली. आग आपोआप लागते काय? नाही लागत. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक आहे. कुठं ना कुठं मनुष्याने पृथ्वीच्या भूगर्भामध्ये केलेल्या विशिष्ट हालचालीमुळे हे बंद पडलेले ज्वालामुखी, काही काही जगामध्ये असे ज्वालामुखी आहे जे आताही सक्रिय आहे, त्याच्यामध्ये स्फोट होत असतो. थर्डमध्ये दाखवलेला आहे, इथं वाहने चालत आहे, वाहनांमधून खूप सारा धूर बाहेर पडत आहे, ते मनुष्याची क्रियाकलाप आहे सर्व. इथं नॅचरल ऑर मॅनमेड सोर्स दाखवलेला आहे. रिझन्स ऑफ एअर पोल्युशन, कारण कोणते कोणते आहे ते सांगितलेले आहे. नॅचरल रिसोर्स, नैसर्गिक कोणते आहेत? व्हॉल्कॅनिक इरप्शन्स, सॉलिड गॅसेस अँड लिक्विड मटेरियल्स इमर्जेट आउट थॉट इरप्शन्स.
ज्वालामुखीच्या उद्रेकातून घन कचरा बाहेर येतो, सॉलिड मटेरियल बाहेर येतो, वायू बाहेर येतो, विषारी वायू असतो, लिक्विड मटेरियल, काही लिक्विड मटेरियल इमर्ज आउट थॉट इरप्शन्स, हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराईड, हायड्रॉक्साइड वेपर्स, डस्ट आणि धूर हे बाहेर येत असते. अर्थक्वेक, भूकंपाच्या वेळी कोणत्या प्रकारचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो? पॉयझनस गॅसेस अँड वॉटरचे वेपर्स फ्रॉम इनसाइड ऑफ द अर्थ आर रिलीज्ड इनटू एअर. होते काय की पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असलेले पाण्याची पातळी पाण्यामध्ये आणि हवेमध्ये खूप सारा विषारी वायू पसरतो. सायक्लॉन्स अँड डस्ट स्ट्रॉम्स, धुळीचे वादळ येतात, मोठमोठी वादळ येत असतात. त्यामुळे काय होते? डस्ट, सॉइल, गार्बेज, पोल्युशन्स, मायक्रोवेव्स आर मिक्सड विथ द एअर. या शुद्ध हवेमध्ये संपूर्ण दूषित जे सूक्ष्मजीव आहे, हवा आहे, घनकचरा आहे, डस्ट आहे, धूळ आहे, हे सर्व हवेमध्ये मिक्स होते, शुद्ध हवा दूषित होते. फॉरेस्ट फायर, जंगलची आग लागली तर काय होते? फॉरेस्ट फायर द रिलीज्ड कार्बन डायऑक्साईड, त्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, स्मोक इन एअर, आणि हवेमध्ये स्मोक म्हणजे धुरीचे साम्राज्य निर्माण होते आणि त्या ठिकाणी श्वास घेणे कठीण होऊन जाते. मायक्रोवेव्स इन एअर, स्पोर ऑफ बॅक्टेरिया, फंगी आर मिक्सड विथ एअर. सूक्ष्मजीवांमुळे काय होते? बॅक्टेरिया पसरतात. सूक्ष्मजीव मायक्रोवेव्स कोणते कोणते आहे? बॅक्टेरिया आहे, फंगी आहे, बुरशीजन्य वायू होते, ते आपल्या नाकातोंडात गेलं तर त्यापासूनही संक्रमित होणारे आजार आपल्याला होत असतात. मॅनमेड आहे, मॅनमेडमध्ये सांगितलेले आहे LPG गॅस, पेट्रोल, केरोसिन, डिझेल, कार्बन डायऑक्साईड मनुष्यच निर्माण करून राहिला, कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रोजन आहे, सल्फाईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, लीड आहे, कंपोनेंट्स इट इज रिलीज्ड इन एअर, हे हवेमध्ये पसरतात. बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, घन कचरा जाळल्या जाते. आपल्याला असं वाटतं की आपण प्लास्टिकला पेटून दिलं तर झालं, ते समाप्त झालं, पण ते जाळल्याबरोबर त्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर येऊन हवेमध्ये पसरतो. जर त्या ठिकाणी झाडांची संख्या कमी असेल तर ते त्याला शोषू शकत नाही. कमी झाडं कसे शोषू शकणार? जास्त झाडं असेल तर लगेच कार्बन डायऑक्साईड शोषतात. बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट, इटीसी इन ओपन स्पेस काउजेस एअर पोल्युशन, हे वायू प्रदूषणाचं कारण होते. इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरण कोण केलेलं आहे? सुशिक्षित माणसांनी केलेलं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगून राहिलो, औद्योगिकीकरण झालेलं आहे. स्मोक इज रिलीज्ड इन द लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रॉम वेअरियस फॅक्टरीज, सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड, कॉटन सीड्स पावडर इन द एअर. हवेमध्ये सतत हे घनकचरा पसरत असतात. त्यामधून बाहेर येणारा नायट्रोजन ऑक्साईड वगैरे हे हवेमध्ये पसरते. यामुळे हवा दूषित होते. आणि ते तर सोडलंच त्यांनी, खालून जे केमिकलचं पाणी सोडल्या जाते ते नदीमध्ये सोडल्या जाते. जग जाहीरपणे सर्वांना दिसत आहे, ते नदीमध्ये सोडल्या जाते. त्यामुळे जलजीवन विस्कळीत होते, मासे मरतात, काही प्राणी त्या नदीचं पाणी पितात, ते सुद्धा मरण पावतात. एखाद्या गावामधून ती नदी जात असेल, त्या नदीचं पाणी जर कोणी पिऊन घेतलं तर ते आजारी पडतात. हे प्रदूषण करणारे कोण आहे? सर्व सुशिक्षित आहे. कोणी अडाणी माणूस तिथं गेलेला नाही आहे हे करायला. मग जे सुशिक्षित आहे ते तर लवकर समजून घेतील, त्यांना समजवण्याची आवश्यकता आहे, समजलं पाहिजे. ऑटोमिक एनर्जी प्लांट अँड ब्लास्ट, खूप सारे ब्लास्ट होतात आणि जे ऑटोमिक एनर्जीचे प्लांट असतात त्यामधून काय ते यूज ऑफ एलिमेंट्स लाईक युरेनियम, तिथं युरेनियमचा वापर, थेरिनियमचा वापर, ग्राफाईटचा वापर, प्लुटोनियमचा वापर, रिलीज्ड रेडिएशन इन एअर अँड थ्रू द पोल्युशन ऑफ एअर. त्यामुळे ह्या पर्यावरणामध्ये रेडिएशन पसरते आणि तो एक मुख्य कारण बनतो. कशाचं मुख्य कारण बनतो? वायू प्रदूषणाचं कारण बनत असतो.